नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा पाहुण्याची मुलाखत घेणार आहोत ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या डोक्यावर घेऊन ठेवलेलं आहे. आपल्या सोबत आहेत लिओ द बिबट्या भाय. लिओ, तुझं स्वागत आहे. तुझं स्वागत आहे खरं, पण जवळ येऊ नकोस. अरे झंप्या, रिलॅक्स. मी फक्त शहराच्या वातावरणात अनुभव घ्यायला आलोय. लिओ, सध्या तू आणि तुझे मित्र जुन्नरपासून पुण्यापर्यंत सगळीकडे फिरताय. नक्की प्लॅन काय आहे? जंगलात मन लागत नाहीये? अरे कसलं जंगल. तुमच्या शहरात मोठमोठ्या बिल्डिंग बघायला मिळतात, रस्ते बघायला मिळतात, हे चमचमीत दिवे बघायला मिळतात. हे जंगलात कुठं आहे रे? पण लोक घाबरलेत. तुला बघून त्यांना भीती वाटते. भीती? कसली भीती रे? मी फक्त बाहेर फिरण्यासाठी पडलोय. मला तुमच्या लोकांमध्ये जास्त उत्सुकता दिसते मला बघण्याची. आणि हे सोसायटी फुटेज? काल रात्री तू एका लिफ्टमध्ये घुसण्याचा प्रयत्न केल्यासारखं दिसतंय. अरे लिफ्ट कशी चालते ते बघत होतो. नेहमी झाडावर चढून कंटाळा आला रे. वनविभाग आता ड्रोन वापरते तुला शोधण्यासाठी. तुला भीती नाही वाटत? ड्रोन? ते वर माशीसारखं उडतं ते काय? ते तर माझा नवीन मित्र झालाय. शेवटचा प्रश्न, तुला जर माणसांना काही संदेश द्यायचा असेल तर तो काय असेल? फक्त एवढंच सांगेन, निसर्गाचा आदर करा. ऐकलत ना मित्रांनो, बिबट्याला निसर्गाचा आदर करायला सांगायचं आहे. चला, त्याचा मूड खराब होण्याच्या आधी निघूया इथून पटकन. बाय.